जय हिंद मित्रांनो. बरेच मित्र मला इंस्टाग्रामवर मेसेज करत होते व युट्यूबला आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्यावर कमेंट केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी. आता सर 100 मीटरवर बनवा, आमचं 100 मीटर वीक आहे, तर त्यांच्यासाठी आपण वर्कआउट प्लॅन बनवलेला आहे. तर वर्कआउट प्लॅन तुम्ही हा जर फॉलो केला तर नक्कीच तुमचे 2 मार्क तर 100% वाढतील. असं काही नाही की तुम्ही आउट ऑफ पळाल. जर तुमचं टायमिंग 12+ असेल, म्हणजे 12:50च्या दरम्यान जर तुम्ही पळत असाल, तर नक्कीच 11:50च्या आसपास तुम्ही पळू शकता हा वर्कआउट जर केला तर. आणि जर तुमचं टायमिंग 13-14 समथिंग असेल, तर हा वर्कआउट केल्यानंतर 1-2 सेकंद 100% कमी होतील, म्हणजे मार्क तुमचे वाढतील 2 मार्क तरी. योग्य पद्धतीत जर तुम्ही वर्कआउट केला, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही गेला नाही. समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने कसं करताय वर्कआउट, लोडवर लोड, आज 400 केलं, उद्या 200-300 असं, म्हणजे लोडवर लोड तुम्ही टाकताय किंवा हेवी वर्कआउट रेग्युलर ऍड करताय. तर मी जो प्लॅन बनवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वर्कआउट केला तर नक्कीच तुमच्या परफॉर्मन्स मध्ये फरक जाणवेल. आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा वर्कआउट कशा पद्धतीने करायचा. तर तुम्ही कोणताही वर्कआउट, मी आता जे सोमवार ते शनिवारपर्यंत वर्कआउट सांगणार आहे, तर कोणताही वर्कआउट करायच्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं आहे. वॉर्मअप चांगला तुम्ही करणं गरजेचं आहे. डायनॅमिक स्ट्रेचिंग करा, त्याचबरोबर तुमच्याकडे रोलर असेल तर रोलरवर स्ट्रेचिंग करा आणि त्यानंतर तुम्ही मेन वर्कआउटला सुरुवात करा. आणि मेन वर्कआउट करताना सुद्धा तुम्ही एबीसी ड्रिल रेग्युलर 100 मीटरचा वर्कआउट करता, रेग्युलर एबीसी ड्रिल ऍड करा. एक एक 2-2 सेट प्रत्येक हे जे ए स्किप, बी स्किप, हाय नी, बट किक असं तुम्ही प्रत्येक तुम्ही वॉर्मअप मध्ये ऍड करा. हे झाल्याच्या नंतर स्ट्राइड लावून मेन वर्कआउटला सुरुवात करा. तर आजचा आपला सोमवारपासून सुरुवात करूया. सोमवारी तुम्ही वॉर्मअप केला, प्रत्येक वेळी मी सांगणार नाही की तुम्हाला आता वॉर्मअप करायचं किंवा काय. डायरेक्ट मी वर्कआउट सांगणार, तुम्ही कंपल्सरी तुमच्या वर्कआउट मध्ये वॉर्मअप ऍड करा, कूल डाऊन स्ट्रेचिंग ते ऍड करा. मी फक्त वर्कआउट सांगणार आहे की काय प्लॅन काय पाहिजे. तर सोमवारचा वर्कआउट आहे, बघू शकता तुम्ही. सुरुवातीला तुम्ही करायचं आहे 200ची 1 रेपिटेशन, 150ची 1 रेपिटेशन, 120ची 1 रेपिटेशन आणि 90ची 1 रेपिटेशन. अशा रेपिटेशन, एक एक रेपिटेशन आहेत, त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने मारायचे. म्हणजे तुम्हाला बेस्ट द्यायचं. 80-90% तुम्हाला ताकद लावायची, सगळी ताकद लावायची नाही, ऑल आउट ताकद लावायची नाही. तुमचा फॉर्म बिघडला नाही पाहिजे, तुमची टेक्निक बिघडली नाही पाहिजे, सगळी ताकद लावायची नाही. हा वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक रेपिटेशन नंतर एक 5 ते 7 मिनिटाची रिकव्हरी घ्यायची. चांगली लावल्यामुळे रेपिटेशन आपण 5 ते 7 मिनिटाची रिकव्हरी घ्यायची. जर तुम्ही रिकव्हरी नाही घेतली, मसल तुमचा रिकव्हर नाही झाला आणि तुम्ही दुसरी रेपिटेशन जर लावताय, तर तुम्ही 100% इंजुर्ड होणार. तर सोमवारचा वर्कआउट आपला डन झालेला आहे. आता बघूया आपण मंगळवारचा वर्कआउट. मंगळवारी आपल्याला काय करायचंय, थोडस लाईट एबीसी करायचं, वॉर्मअप करायचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वेट ट्रेनिंग करायचं आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे तुम्ही जिम मध्ये ऑल बॉडी एक्सरसाइज करू शकता. त्यामध्ये तुम्ही एक रेपिटेशन रेंज ठेवू शकता, 10 ते 12 रेपिटेशन एका एक्सरसाइजच्या. मग त्यात तुम्ही कोर एक्सरसाइज सुद्धा ऍड करू शकता. मंगळवारचा वर्कआउट तुम्ही तिथे जर करू शकत नसाल तर बॉडी वेट एक्सरसाइज ग्राउंडवर तुम्ही करू शकता. बॉडी वेट एक्सरसाइजेस करा, त्यावेळेस कुठल्याही रेपिटेशन लावू नका. मंगळवारचा वर्कआउट आपला डन झालेला आहे. आता बुधवारी बघूया आपण. बुधवारी परत आपल्याला रिपिटेशन कडे वळायचं आहे. तर बुधवारी आपल्याला रेपिटेशन जर लावताय तर तुम्ही 100% इंजुर्ड होणार. तर सोमवारचा वर्कआउट आपला डन झालेला आहे. आता बघूया आपण मंगळवारचा वर्कआउट. मंगळवारी आपल्याला काय करायचंय, थोडस लाईट एबीसी करायचं, वॉर्मअप करायचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वेट ट्रेनिंग करायचं आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे तुम्ही जिम मध्ये ऑल बॉडी एक्सरसाइज करू शकता. त्यामध्ये तुम्ही एक रेपिटेशन रेंज ठेवू शकता, 10 ते 12 रेपिटेशन एका एक्सरसाइजच्या. मग त्यात तुम्ही कोर एक्सरसाइज सुद्धा ऍड करू शकता. मंगळवारचा वर्कआउट तुम्ही तिथे जर करू शकत नसाल तर बॉडी वेट एक्सरसाइज ग्राउंडवर तुम्ही करू शकता. बॉडी वेट एक्सरसाइजेस करा, त्यावेळेस कुठल्याही रेपिटेशन लावू नका. मंगळवारचा वर्कआउट आपला डन झालेला आहे. आता बुधवारी बघूया आपण. बुधवारी परत आपल्याला रिपिटेशन कडे वळायचं आहे. तर बुधवारी आपल्याला रिपिटेशन असे करायचे की तुमच्याकडे टायर अवेलेबल असेल तर तुम्ही टायर लावायचा आहे. एक अंदाजे तुमचा ट्रॅक्टरचा पुढचा टायर असला तरी चालेल किंवा पिकअपचा टायर असेल तरी चालेल, तो तुम्ही घ्यायचा आहे आणि तो बांधून तुम्हाला ओढायचा आहे. 50 मीटरच्या 5 रिपिटेशन लावायचे. एक 3-4 मिनिटाच्या रिकव्हरीने तुम्हाला त्या 5 रिपिटेशन लावायचे. परत एक मोठी रिकव्हरी घ्यायची, 5-7 मिनिटाची रिकव्हरी घ्यायची. परत दुसरा सेट लावायचा 50 मीटरच्या 5 रिपिटेशनचा. असं तुम्ही सेट करायचं. त्यात पण तुम्ही ऑल आउट नाही करायचं,
तुमचा फॉर्म बिघडून द्यायचा नाही. त्यात तुमचं ऍक्सेलरेशन सुधरेल, तुमचं स्पीड इम्प्रुव्हमेंट होईल त्यामध्येच. ते झाल्यानंतर तुम्ही थोडंसं स्टार्ट प्रॅक्टिस केलं तरी चालेल, लाईटली स्टार्ट प्रॅक्टिस केलं तरी चालेल. आता आपण इलेक्ट्रॉनिक भरती देतोय, म्हणजे 100 मीटरला इलेक्ट्रॉनिक चिप आहे, त्यामुळे जास्त स्टार्टवर वर्क करणं मला बरोबर वाटत नाही. तुम्ही ऍक्सेलरेशन आणि पुढे जे मॅक्स वेलोसिटी आहे, म्हणजे जे टॉप स्पीड आहे तुमचं, ते डेव्हलप करण्यावर तुम्ही फोकस केला तर बेटर राहील. रिॲक्शन वर्क वगैरे त्यावर जास्त एवढा फोकस नाही केला तरी चालेल. आता बघूया आपण गुरुवारचा वर्कआउट. गुरुवारी आपल्याला हर्डल ड्रिल करायचे. शॉर्ट हर्डल असतात, जर तुमच्याकडे शॉर्ट हर्डल अवेलेबल असतील तर शॉर्ट हर्डलवर ड्रिल करा, जम्पिंग ड्रिल करायचे. जास्त जंप मारायचे नाही. 10 हे असतील तुमच्याकडे हर्डल तर ठीक आहे, त्यात तुम्ही जंप मारा, किंवा बॉक्स जंप एवढा कट्टा असेल त्यावर तुम्ही 5-5, 6-6चे 3-4 सेट करू शकता. एक्सक्लुझिव्ह जंप तुम्ही मारू शकता. एक्सक्लुझिव्हनेसवर जास्त वर्क करा त्या दिवशी तुम्ही. हर्डल मोठे हर्डल असतील तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा. नक्कीच तुमच्या स्पीडमध्ये त्या फरक जाणवेल, तुमच्या स्ट्रेंथ पॉवर जाणवेल, त्यामुळे तुमचा गोळा सुद्धा चांगला इम्प्रुव्हमेंट होईल. आता बघूया आपण शुक्रवारचा वर्कआउट. शुक्रवारी परत आपल्याला रिपिटेशन करायचे. आपल्याला आपलं हे करायचं आहे, 80 मीटरच्या 2 रिपिटेशन लावायचे. एक 90 वर परत तुम्ही 5 ते 7 कंटिन्युअली तुम्हाला हा वर्कआउट करत असताना 5 ते 7 मिनिटाची रिकव्हरी घेणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर 60 मीटरच्या परत 2 रिपिटेशन लावायचे तुम्हाला 80-90% वर. आणि आता बघूया आपण पुढचा वर्कआउट शनिवारचा. शनिवारी परत तुम्हाला मित्रांनो वेट ट्रेनिंग करायचं. आता हे वेट ट्रेनिंग थोडंसं त्यात तुम्ही कोर ऍड करा. त्याचबरोबर कोर वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही नॉर्मली हेवी वेट करू शकता, स्क्वॉट करू शकता, बेंच प्रेस करू शकता, शोल्डर वर्क करू शकता. त्यातच तुम्ही रिॲक्शन वर्क सुद्धा करू शकता, एक्सक्लुझिव्ह स्ट्रेंथ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. किंवा मंगळवारच्या वर्कआउटमध्ये तुम्ही लाईट वेट आणि स्पीड मध्ये रिपिटेशन करू शकता, आणि शनिवारच्या वर्कआउटमध्ये तुम्ही हेवी वेट करू शकता. असा आपला वर्कआउट प्लॅन आहे. जर तुम्हाला यामध्ये सुद्धा काही समजलं नसेल तर कमेंट करा, मला मेसेज करा. नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी देईन. आणि वर्कआउट आवडला असला तर मित्रांमध्ये शेअर करा. वर्कआउट एकदम जेन्युइन आहे. हा वर्कआउट फॉलो केला तर नक्कीच रिझल्ट मिळेल. मी सुद्धा तुमच्यासारखाच होतो, 3-3 टाइम वर्कआउट करत होतो, मला अजिबात रिझल्ट मिळत नव्हता. ज्यावेळेस मला चांगले कोच भेटले, त्यांनी मला वर्कआउटचं गायडन्स दिलं, नॉलेज दिलं, किंवा मी NIS क्वालिफाईड कोच आहे, तिथे गेल्यानंतर मी शिकलो की पिरियडायझेशन कसं असते, कशा पद्धतीने केलं जातंय, वर्कआउटचा लोड कसा दिला जातोय, त्यावरून मी हा वर्कआउट बनवलेला आहे. तर हा वर्कआउट नक्की फॉलो करा, तुमच्यात फरक जाणवेल, तुम्हाला इंजुरी सुद्धा येणार नाही. आता स्टार्ट प्रॅक्टिस तुम्ही आतमध्ये आधी कुठेही सुद्धा ऍड करू शकता, पण रेग्युलर तुम्ही स्टार्ट प्रॅक्टिस करू नका. कंटिन्यू तुम्ही एबीसी ड्रिल ठेवलं वॉर्मअप मध्ये तरी चालेल. सगळ्यात महत्वाचं आता बघूया डाएट. आता डाएट मध्ये बरेच जण तुम्हाला फसवतात की हे घ्या ते घ्या. तर मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती करताय, कोणत्याही पद्धतीचं इंजेक्शनाच्या ह्याच्याकडे जाऊ नका तुम्ही. कोण तुम्हाला सांगते आता 1 सेकंद कमी होईल, 2 सेकंद, तर अजिबात ते करू नका. तुम्हाला जर नॅचरल सप्लिमेंट पाहिजे असेल तर व्हे प्रोटीन घ्या. चांगल्या कंपनीचं व्हे प्रोटीन घ्या, GNC, अवतार किंवा वन सायन्स, नायट्रोटेक, अशा चांगल्या कंपनीचं तुम्ही व्हे प्रोटीन घ्या. त्याचबरोबर चांगल्या कंपनीचं क्रिएटिन घ्या. हे तुम्हाला बास आहे, 100 मीटर साठी एवढं बास आहे. जर तुम्ही प्री वर्कआउट यूज करत असाल तर तुम्ही करू शकता, ते सुद्धा तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्या, ज्यात 300-400 mg कॅफेन नसेल, 200 mgच्या आसपास तुमचं कॅफेन असेल, 150 ते 200, तर ते तुम्हाला सफिशियंट राहील. तर चांगल्या कंपनीचं घ्या, ओरिजिनल घ्या, तर तुम्हाला रिझल्ट मिळेल. 100 मीटर करत असताना तुम्ही वॉटर इनटेक सुद्धा चांगला ठेवा, तर तुम्हाला क्रॅम्प येणार नाही. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.